अरे मंदिरातली दानपेटी चोरीला गेली, तुला माहिती नाही का? अरे पण केव्हा झाली चोरी? अहो गावात काही लोक नाहीत का हो दुसरी, का तुम्हीच ठेका घेतलाय? 50,000 एवढं? थांब मी मला 2 दिवस दे, मी विचार करून सांगतो तुला. काय म्हणले माहिती का माग ते मला? हा रम्या, एकदा तुझ्या बापाला काय नाही सांगत रे? अख्खं गाव जाडून घेतलं घ्यायला. त्याशिवाय का आपण काळजी आहे तुमची, पण त्यांची ओळख आहे, सगळ्या गोष्टी आहे, त्यामुळे ते जात असतात. देवाची दानपेटी चोर? अरे उभं आयुष्य दान केलंय मी देवाला माझं. येतो मी. हे आप्पा पण आहे ना? आप्पा, अहो कुठं असताय? सकाळ सकाळ रोजच तुमचा ठावठिकाणा नसतोय. देवळात गेलो होतो, नाना भेटला होता. अरे पुरीचं लग्न जमलंय, त्याच्या कल्याण झालं बाबा. मग तेच सांगत होता कसं करायचंय, काय करायचंय, आता देणं घेणं काय ठरलं. आपण सकाळ सकाळी घरची सगळी कामं तुम्ही टाकता नंतर वर, आणि आधी पहिलं पळता गावात. अरे बाबा तुला तर माहिती आहे ना, अरे देऊळ बी झाडून घ्यायला लागते, मला साफ ठेवायला लागते, त्याची देखभाल करायला लागती. अहो गावात काही लोक नाहीत का हो दुसरी, का तुम्हीच ठेका घेतलाय? आता सगळी कामं लोकांच्या भरोश्यावर ठेवून जमते का? आपलं बी काय आहे का नाही? अहो आपला आजबी तेच करत आला होता. हा, त्याने अख्खं आयुष्य घातलं ते मंदिरात. मग वाईट काम होतं का ते? आज्यानी केलं, पंजानी केलं, मी करतोय. मला तर वाटते तू बी तसं करावं. हे आपल्याला नाही जमणार ना तसली काम. आपल्याला दुसरी कामं पडल्यात. उगाच मी शिक्षण घेतलं, काम धंदा केला काय, त्यातून वेळ काढून ते करू का? अरे शिकला म्हणजे देऊळ झाडायचं नाही, साफसफाई करायची नाही, असं लिहिलंय का कुठे? आपणच का, गावातली लोक काय मिलीत का दुसरी? अरे मग मी बी तेच म्हणतोय ना, दुसऱ्याच का? आपलं आपण काम करावं माणसानी. उद्या ज्याला पटन तो करण, आणि नाही कुणी केलं तर आपण आहेच की. हे बघा, तुम्हाला काय पटतंय ना ते करा, पण मला हे अजिबात पटत नाही. बघा तुम्हाला सांगतो. अरे पटायला काय? मी काय वाईट काम करतोय का? हा, कुठं काय लपाड्या करतोय मी, का खोटं बोलतोय, का कोणाकडे काय करतोय? आपलं देवाचं काम आहे बाबा, हाय भक्ती भाऊ म्हणून करतोय रोज मी. मस्त तुम्हाला लोक म्हणत असतील तोंडावलंय चांगलंय, देवाचं पुण्याचं काम करतोय, हे करतोय ते करतोय, पण माझ्या वयाचे लोक माहिती चेष्टा उडवतात. तुम्हाला माहिती आहे का? हा बघा, चालला त्या रम्याचा बाप. हा, रोज खराटा घेतोय आणि करतोय साफसफाई. काय म्हणले माहिती का माग ते मला? हा रम्या, एकदा तुझ्या बापाला काय नाही सांगत रे? अख्खं गाव जाडून घेतलं घ्यायला. माझी ताकद असते ना तर ती बी केलं असतं मी. अरे चांगलं काम करायला आहे ना, माणसाने लाजलंच नाही पाहिजे. त्यात कसली आली रे लाज? पण तुम्ही का हट्ट करता मला हेच कळत नाही. ते झाडून पुसून करायला सारखं त्या मंदिरात 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 जायचं. हे बघ बाबा, माझ्या मनात भाव आहे, आणि माझ्या वाडवडिलांनी बी तेच केले, त्यामुळे मी जर ते केलं तर त्यात मला नाही वाटत काय चुकीचं आहे. अहो पण आपल्यावर पैसा पाणी देणेकरी आहेत. ऊसाचं एवढ्यासाठी आपण कर्ज काढले, शेतीसाठी, याच्यासाठी. ते द्यायचं कोण? सारखं तुम्ही त्याच गणगणित म्हणल्यावर कोणी बघायचं या गोष्टीकडे? आता हे बघ, सकाळी तासभर गेला म्हणून काय एवढं आपलं कर्ज वाढणार आहे का? झालं ना, आता त्याच्यानंतर रानातलीच कामं बघणार आहे मी. तू बघतोय, मी बघतोय, आहेत ना करणारी पण लोक. येणार आहे का कुठून पैसा? काय आहे का तुमच्या डोक्यात कुठून काय नियोजन कसलं? हे बघ, आता देवाच्या मनात जे असेल ना ते होईल. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. इथं पण आला देव तुमचा मध्ये. करा बाबा, तुम्हाला काय करायचं ते करा. मी तर निघालो. काय रे अप्पा, हा एवढा तावानी कुठे गेला? काय सांगायचं आता, पोरांच्या डोक्यात काय येईन आणि काय नाही देवाला सुद्धा माहिती नाही. अरे बाबा, पोरं आहेत, लहान पोरं आहेत, सांभाळून घ्यायचं. पण आता काय करायचं सांग ना तू. आता काय झालंय, आपल्या शेतीची थोडी कामं होती, लागणी फिगणी होत्या, कांद्याची वखार करायची होती, कर्ज पाणी झालंय थोडं, तर पोरग त्याच स्थान घेते डोक्याला. म्हणते पैसे कुठून यायचे, कसं करायचं आणि काय करायचंय. अरे सगळं मिळून पैशाचाच हिशोब येतोय बघ. बरोबर, पुढे पैशाचाच हिशोब येतोय.
हा मग खरंय आता, पण मी काय म्हणलं त्याला, हा. अरे बाबा पिकं पाणी गेल्यावरती येतेनच ना पैसे. बरोबर आहे. आता आपण जमिनीत पेरलंय त्याचं काहीतरी मिळणारच आहे ना, का वाया जाणार आहे ती. नाही येणार ते, बरोबर येणार आहे. पण एवढ्यात काय झालंय माहितीये का, याजाचं बी दे नाही. हम्म. मला एक काम करतो का हा. तू, 50,000 होते का तू याच्याने? अरे बापरे, 50,000 एवढं? थांब मी मला 2 दिवस दे, मी विचार करून सांगतो तुला. नाही विचार करून सांग, नाही तर काही कर, पण माझी नडी एवढी बागच काय, 50,000 याजाचं जरी दिलं ना तरी पोराच्या जरा डोक्याचं आहे ना ताण हलका होईल. बरोबर आहे रे तुझं म्हणणं, पण 50,000 एवढी मोठी रक्कम आणणार कुठून मी? ते काय मला सांगू नको. आता हाय तू ओळखीचा पोराच्या बी माझ्या बी, त्यामुळे ना तूच दे कुठनं तरी आणून, पण मला त्याची गरजच आहे बरं का. बरं बघतो, आता गरज आहे तर बघतो, मी विचारून बघतो दोघा तिघांना आणि सांगतो मग. हा चालतंय चालतंय. हा. अरे हिथंच काय बोलत बसल्या, चल चहा घेऊ. हा, चल. काय हो, असं का तोंड पाडून बसलाय तुम्ही? अगं ते माग ऊसाच्या बेऱ्यासाठी पैसे नव्हते घेतले संपतकडून. हम्म. काय आता तो लयच माग लागलाय बाबा, काहीतरी कर, घरी लय मोठी अडचण आली आणि माझ्याकडून कुठून ऍडजस्ट व्हायना. तुला दिलं होतं वेळेला, केली होती मदत, हम्म. आता कर मला म्हणतोय. आता कुठून करू काय करू मलाच डोकं चालना. मग आता काय करायचं? काय करायचं आता, म्हणलं आप्पाला सांगावा, हम्म. तर आप्पाला असतो का वेळ? सकाळ सकाळ म्हणलं त्यांच्याशी बोलावा तर आप्पा गायब. अहो त्यांना पण काम असतात. काय कामं असतात, येऊन जाऊन जातात त्या गावात, लोक भेटतात, गप्पा बिप्पा मारित्यात, तिकडं मंदिरांमध्ये जातात. काय काम? मला तर वाटतं आपल्याला खरंच काळजी नाही. आहे हो काळजी, त्याशिवाय का आपण काळजी आहे तुमची, पण त्यांची ओळख आहे, सगळ्या गोष्टी आहे, त्यामुळे ते जात असतात. आता मी काय करतो, बघतो हम्म. आप्पा कुठे. हा चालेल. येऊ का? हो हो. अरे काय रप्पा, काय एकच बडबड करीत चाललाय? काय नाही, हाय जरा गडबडीत आहे, मी येतो. अरे कसलं महत्वाचं काम? अरे तू त्या दिवशी मला म्हणला होता पैशाची मदत कर. अरे मी एका दोघांना फोन केले, ते म्हणायला लागले अरे आधी सांगितलं असतं तर मी मदत केली असती. सगळेजण मला तसंच म्हणायला लागले. आता काय करायचं सांग? मी बायकोच्या दागिने घाण ठेवायला गेलो तर ती घाण बी ठेवायला येणार झाले माझ्या दागिने. अरे बाबा कशाला गाण बिन ठेवतो, राहू दे. पैशाची नड बागली माझी, एवढी काय गडबड नाहीये, राहू दे. मला आहे ना आता तालुक्याला जायचंय, लय महत्वाचं काम आहे, मी येतो जाऊन. अरे पण एवढी गडबड कसली लागली तुला? असतंय बाबा, आता काय करायचं, त्याच्यामुळेच मी आहे ना सकाळी देवळातलं काम बी आटपलंय पटकुनी. येतो मी, जाऊ दे. आणि तू दागिने मोळायच्या भानगडीत नको पडू, आडी अडचणीला माणसाला लागत्यात, राहू दे तुला. अरे बाल तू आपल्या जवळचा जीवा खात्याचा मित्र रे आपला तू. आहे बरं आहे सगळं, पण जाऊ दे आता. आणि काय माहितीये का, मी येतो, मी लयच महत्वाचं काम आहे, मला जायला लागेल बरं का. हा अरे आप्पाचं वागणं रोजच्या पेक्षा वेगळं दिसतंय. काहीतरी भानगड असेल बहुतेक. विचारलं तरी पण सांगत नाही. काय झालं असेल नेमकं तेच काय कळत नाही. काहीतरी भानगड आहे. ठीक आहे, आपण देवळात जाऊन येतो. होय का? बोला ना. वांगे चांगले लागले झाडाला. मला वाटतं मिरच्यावर फवारणी केली पाहिजे, है ना? अरे रम्या, अरे रम्या तुझा बाप कुठे? का काय झालं? अरे काय झालं? अरे मंदिरातली दानपेटी चोरीला गेली, तुला माहिती नाही का? दानपेटी चोरीला गेली? मग आणि मग त्याच्यात आप्पाचं काय? आप्पाचं काय? अरे तुझा बाप रोज मंदिरात जातोय. हा मग काय मग अख्ख्या गावाला तुझ्या बापावर डाऊट आहे. अहं. नाही हो, खोटे. काय खोटे? असं करू शकत नाही. अरे अख्खं गाव म्हणतोय. अहो अख्खं गाव म्हणते म्हणून आपण चोरी केली असं घोषित करायचं का? हे बघा, काहीतरी गैरसमज झाला असेल. हा. आपण नाही असं वागायचं कसं? नाही नाही नाही, हा? आपण असं- आणि देवाच्या दारात. अरे त्या दिवशी मला म्हणत होता मला पैक पाहिजे म्हणून. हा. त्याला कशाला तरी पैक लागत होतं. बर मला तर डाऊट त्याच्यावरच येतोय. हे बघा, मी आपल्याला विचारन
पण मला नाही वाटत आपण असं काही केलं असं. अहो तुम्ही तर चांगलं ओळखता ना तर अरे अख्ख्या गावाला तुझ्या बापावरच संशय आहे. मला बी तुझ्या बापावरच संशय वाटतोय. अरे त्या दिवशी चालला होता एकटा घाई गडबडीत. काय तुला काय वाटतं आप्पा करते ना असं? नाही आप्पा असं करू शकत नाही. करू शकत नाही. मला पैशाची डिमांड करत होते. मला पैसे लागतात, हे लागतात, ते लागतात. आप्पा त्या दिवशी माझ्याकडे पैसे मागत होता आणि लगबगीने चालला होता. तरी मला संशय आलाच होता, काय ना काही गडबड आहेच. आप्पा असं करू शकत नाहीत. माझा आप्पांवर पूर्ण विश्वास आहे. करू शकत नाही. मंदिराच्या तिथे अख्खा गाव जमा झाले. चल मंदिराकडे. एक काम करा, तुम्ही जा गावात, मी बघतो ते आप्पा कुठे आहे त्यांना शोधतो. अरे चोरी झाली तरी या माणसाला काहीच घेणं देणं नाही. अरे काय माणूस आहे. बघितलं का, म्हणत असतोय मी आप्पाला, कशाला जात असताय तिकडे? नाही हो, आप्पांनी नाही चोरी केली. मला माहिती आहे आप्पा असे नाहीत. बघू आपण पहिलं बघू आप्पा कुठे आहे. चल चल. हे बघ, चल ये. या इकडे या, इकडे. कुठे गेले होते तुम्ही? तालुक्याला गेलो होतो. तालुक्याला गेला होता? काय काम होतं तालुक्याला? अरे होतं बाबा महत्वाचं काम. काय होईल माणसाचं काय सांगतो नाही. अहो काय व्हायचं माणसाचं? चव गेली अख्ख्या गावात आणि काय राहिले आता माणसाचं व्हायचं? अहो हो जरा शांत. काय हो शांत? अरे पण झालं काय ताव आहे तुला एवढं? आप्पा तुम्ही असं वागायला नव्हतं पाहिजे माहिती. आमचा तरी विचार करायचा होता, गावात आमची चव राहील का कुठं? अरे बाबा काय झालंय ते सांग. देवळात नको जाऊ का? मी बंद करू का देवळात जायचं आता? अहो हा. आप्पा थांबा एक मिनिट, मी त्यांना सांगते. अहो आप्पा देवळात चोरी झाली आहे. सगळ्यांना असा संशय आहे की ती चोरी तुम्ही केली. पण मला माहिती आहे, माझा तुमचा विश्वास आहे आप्पा, तुम्ही असं नाही करणार. अरे पण केव्हा झाली चोरी? आता हे आम्हाला काय माहिती? तुम्हालाच माहिती असणार ना चोरी कधी झाली ती. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणजे काय अख्खं गाव म्हणते तुझ्या बापाने चोरी केली आणि काय म्हणायचंय अजून? अहो असं नका म्हणू तुम्ही तरी. अरे बाबा उभा जन्म माझा त्या देवाच्या पाया पडण्यात, त्याची सेवा करण्यात गेला. त्या देवळाचं अख्खं काम मी बघायचो. अरे मी जेवलो नाही तरी देवाला निवड ठेवायचो. आणि तुला वाटतंय वय मी त्या देवळात चोरी केली असेल? काय काय ठेवलंय त्या पुण्याचं सांगा ना तुम्ही. एवढं सगळं पुण्य केलं देवाच्या, अख्खं तुम्ही कष्ट केलं देवासाठी, ह्याच्यासाठी काय काय ठेवलं गावकऱ्यांनी? शेवटी चोर म्हणून घोषितच केलं ना गावात. अरे गावकऱ्यांचं जाऊ दे, लोकांना काय तोंडाला येईन ते बडबडत असतात. पण माझ्या पोरांनी, अरे तू तरी माझ्या विश्वास ठेवायचा. कशाहून वाटलं तुम्हाला मी चोरी केली? अरे कोण म्हणलं? तुमचा मित्रच सांगत होता. सकाळच्याला गडबडीने चालला निघाला आता, मी भेटलो त्याला. हा विचारलं तर सांगत नव्हता. म्हणला लय घाईत जायचं, लय घाईत जायचंय. हा 100% डाऊट आहे म्हणलं मला त्याच्यावर, कारण तो जातो सगळ्याच्या आधी मंदिराच्या. चालायचं बाबा, ह्यालाच म्हणतात वाईट युग आले. जो देवाची सेवा करतोय त्यालाच तुम्ही चोर केला. अरे पण त्या जोडीदाराला माझ्या हे तरी विचारायचं गेला कशाला होता आप्पा? एवढ्या गडबडीत चाललो होतो मी, कशासाठी चाललो होतो माहितीये तुम्हाला? अरे या आप्पाने उभ्या आयुष्यात फक्त मेहनतीचं खाल्लंय, कोणाच्या रुपयाला कधी हात नाही लावला. अरे येळ प्रसंगी उपाशी राहून दिवस काढलेत मी. आता गावाला काय तोंड देणार आहे आपण? गावाला काय म्हणजे? अरे जी गोष्ट मी केलीच नाही तिला घाबरू कशाला मी? काय कोण ऐकणार तुमचं? कोण ऐकणार आहे म्हणजे? अरे कुणी नाही ऐकलं तरी माझा देव ऐकन. त्यो खरं खोटं काय ते करेन. आप्पा मी हाय तुमच्या सोबत. मला माहिती आहे आप्पांनी काय केलेलं नाहीये. चला गावात चला तुम्ही. काय असेल ते लोकांसमोर मी काय भिणार नाही यायला. खरं खोटं तिकडच करू. आणि तुला बापा विश्वास नाही ना मग तुझ्या? चल, लोकच सांगते कोण चोरी, आणि लोक नाही माझा देव साक्षीला आहे तिथं. चला बरं तुम्ही. आप्पा मला माफ कर आप्पा, मी तुमच्यावर संशय घेतला. अरे पण झालं काय एवढं? गावातली दानपेटी चोरीला गेली होती. अख्ख्या गावाला संशय तुमच्यावर होता.
आणि मी पण तुमच्यावरच संशय घेतला. अरे पण आता काय झालं? आता कसं कळलं तुम्हाला चोरी मी नाही केली म्हणून? अरे त्या गावातल्या दुकानात कॅमेरा लावला होता, त्या कॅमेऱ्यात दिसलं चोर भलताच होता. पण मी तुमच्यावर डाऊट घेतला. बघितलं का? तुम्हाला म्हणलं होतं ना मी, देवालाच माझी काळजी. मी सांगितलं होतं ना आप्पा आमच्या असं नाही करणार म्हणून. तुम्ही ऐकलंच नाही आमचं दादा. असू दे, पोरांनी विश्वास नाही ठेवला, गावकऱ्यांनी नाही ठेवला, पण माझ्या देवानी न्याय केला बघा माझा. आप्पा तसं नाही. आता मी तरी काय करणार आहे आप्पा सांगा बरं. अख्खं गाव म्हणतंय तो बाप जातोय तिथं. आता मी त्यांना बोलू तर काय बोलू, कोणत्या तोंडाने बोलू? अरे अख्खा गाव काही बोलू दे, पण तुला तर मी पासून मोठा केलाय ना. तुला कळलं पाहिजे ना. अरे आपल्या बापाने उभ्या काडीला कधी गावताच्या लोकांच्या हात नाही लावला. त्यो बाप देवाची चोरी करत, देवाची दानपेटी चोरत. अरे उभं आयुष्य दान केलंय मी देवाला माझं. हा तू म्हणतोय वय? आप्पा तुझ्यासारखा देव माणूस कुठं बघितला नाही आप्पा. मग तुम्ही एवढं गडबडीने गेलो कुठं होतं? कुठे गेलो होतं म्हणजे? हे तर म्हणलं गडबडीने चालले होते, आम्ही बघितलंय, भेटलोय. मला डाऊट आला. अरे बाबा, प्रत्येक गडबडीने जाणारा माणूस काय चुकीचं काम करून जातो असं नाही. आणि तुला बी ऐकायचं ना कुठे गेलो तुम्ही. याचा बाप, याच्या बापाच्या छातीत दुखायला लागलं होतं म्हणून याच्या बायकोनी फोन केला होता. म्हणली तालुक्याला जायचंय, आबाला घेऊन या आणि तुम्ही बी या, फक्त यांना सांगू नका, कारण ही गडबडून जाते. आणि नेमका मला समोर ह्योच दिसला. आता तूच सांग, मी तरी कुठल्या तोंडाने याला सगळं खरं खरं सांगणार? आज पहिल्यांदा देवाची पूजा पाटपाटा उरकली, झाडून घ्यायचं राहिलंय माझं, दुपारून जाईन. पण पहिलं याच्या बापाला घेऊन मी तालुक्याला गेलो होतो आबाच्या गाडीत. आप्पा लय मोठी चूक झाली माझी. माझ्याकडे चूक झाली आप्पा. राहू दे आता. आता पहिले एक काम करतो, घरी जा. बाप व्यवस्थित आहे तुझा, काही झालेलं नाही. डॉक्टर म्हणले किरकोळ अवघडल्यामुळे छातीत दुखते, काही लय त्रास नाही व्हायचा. कळलं का? आप्पा लय उपकार झाले आप्पा तुझे. अरे जाऊ दे बाबा, जा आधी घरी जातो. आप्पा खरंच चुकलं माझं पण. आप्पा माफ करा नाही. आम्हाला. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला दोष देत गेलो. हे बघ बाबा, तुझी बी काही चूक नाही. कधी कधी परिस्थितीच माणसाला संशय घ्यायला भाग पडते. तुझं बी तेच झालं. वेळ तशी आलती ना आप्पा. कर्ज लोक पाण्याचं मी तुम्हाला बडबड करायचो, पैसा पाण्याचं काहीच नाही तुमच्या डोक्यात, काय नाही, सगळं मीच बघावं. म्हणून माझ्या डोक्यात विचार आला की आप्पाने माझ्यासाठी काय हे करून बसलं काय. आणि तुला याच भरायचीच काळजी होती ना. देवानीच तुझी काळजी बी सोडवली बघ. अरे आपल्या गावातल्या देवळाचं जेव्हा काम करायचं चालू होतं का, पैसे कमी पडलं होतं, तेव्हा मी आपल्या घरातले पैसे टाकलं होतं. पण हेच आहे का, आपल्या गावातल्या पाटलांना कळलं आणि त्यांनी काय केलं माहितीये का, परत वर्गणी काढून ते पैसे भरल्यात आणि म्हणले तुमचे पैसे मोकळे करून घ्या. ते पैसे येतात संध्याकाळी, त्यातून तुझं काही देणं पाणी असेल ना ते मिटून टाका. आणि हे बघा, प्रत्येक चांगल्या गोष्टीला, कर्तृत्वाला कष्टाची जोड लागती, पण देवावर बी विश्वास ठेवून चला. तुम्ही चांगलं काम करताय ना, देव तुम्हाला कधी कमी नाही पडून द्यायचा. फक्त आपल्या कामात आपण प्रामाणिक राहायचं. आज मला अभिमान वाटतोय आप्पा, तुम्ही माझे बाप आहेत म्हणून. अख्ख्या जगाला मी ओरडून सांगेल, बाप असा होता असा. कोणी किती नाव ठेवते, इथून पुढे आप्पा माझा कधीच विश्वास खाली जाणार नाही तुमच्याबद्दलचा. आणि हे बघ, मला आहे ना तुझ्यावर बी विश्वास आहे. माझं फक्त एक काम कर, बाप तुला आयुष्याला पुरल नाही पुरल, पण गावातलं देऊळ झाडून घ्यायचं आणि पूजा करायचं. माझ्या नंतर तू चालू बघ. करणार आप्पा आता मी, इथून पुढेच नक्कीच करणार. चला चला घरी चला. चला चला.